मुंबईतून एक महत्त्वाची बातमी हाती येतेय। मुंबईतलं चर्चगेट रेल्वे स्थानक बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे। आरपीएफच्या हेल्पलाईनला फोन आलेला होता अनोळखी व्यक्तीचा आणि त्याने ही धमकी दिली अशी माहिती मिळतेय आणि तेव्हापासून स्टेशनवरती झाडाझडती सुरू करण्यात आलेली आहे। आरपीएफ, जीआरपी आणि एटीएसचे जे अधिकारी आहेत, जवान आहेत, ते चर्चगेट स्थानकावरती सध्या अधिकचा तपास करतात। सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास ही धमकी आली। फोनवरून, हेल्पलाईनवरून ही धमकी देण्यात आली चर्चगेट स्टेशन उडवून देण्याची आणि त्यानंतर थोडं तणावाचं वातावरण आहे आणि सध्या या रेल्वे स्थानकावरती तपासणी सुरू आहे। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय तपशील मिळतात? आरपीएफची जी हेल्पलाईन आहे 182, या 182 हेल्पलाईनवर एक अनोळख्या व्यक्तीचा कॉल आला होता आणि त्याने फक्त एक वाक्य बोलून फोन ठेवला। ते वाक्य असं होतं की चर्चगेट स्थानक पे थोडी देर में धमाका होगा, असं बोलून त्याने हा फोन ठेवला आणि त्याच्यानंतर सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे। आरपीएफ असेल, जीआरपी असेल, त्याचबरोबर एटीएसचं पथक देखील आता चर्चगेट स्थानकामध्ये पोहोचले आणि संपूर्ण स्थानकाची आता झाडाझडती सुरू आहे, कसून तपासणी सुरू आहे। कुठे कोणती बॅग आढळते का किंवा कुठे कोणती संशयास्पद गोष्ट आढळते का। सकाळी 11:15 सुमारास हा कॉल आला होता, तेव्हापासून आतापर्यंत काहीही सापडलं नाहीये, तरी देखील तपासणी मात्र सुरू आहे आणि फक्त चर्चगेट नाही तर संपूर्ण रेल्वे यंत्रणा जी आहे मुंबईची ती अलर्ट झालेली आहे आणि वेगवेगळ्या स्थानकांमध्ये देखील सध्या तपासणी सुरू आहे। निश्चित अक्षय, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। मुंबईकरांनी देखील सतर्कता बाळगणं गरजेचं आहे। कुठली बेवारस वस्तू आढळली, काही सापडलं तर पोलिसांना नक्की कळवा।